अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरामध्ये एक प्रकारचं टॅरिफ वॉर सुरू केलेलं आहे. जगभरातल्या अर्थव्यवस्थांसमोर हा एक महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर 2025ची जी SCOची शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची समेट झालेली आहे तिच्यावरती अर्थातच या टॅरिफ वॉरचा प्रभाव होता. आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे चीन या परिषदेचे होस्ट नेशन होते त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली होती. ओपनिंग रिमार्कमध्येच त्यांनी जगभरामध्ये ज्या प्रकारची आर्थिक गुंडागर्दी चालू आहे अशा स्वरूपाचा शब्द त्यांनी वापरलेला आहे. ती इथून पुढे खपवून घेतल्या जाणार नाही या आशयाचा त्यांचा तो रिमार्क होता. आणि तो जो रिमार्क होता तो अर्थातच अमेरिकेच्या दिशेने होता हे उघड गुपित त्या ठिकाणी आहे. आता या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या इव्हन भारताला देखील टॅरिफ वॉरमध्ये किती नुकसान झालं याच्याबद्दल आपल्याला आयडिया आहे. तर या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या मंचावरनं एका प्रकारे पूर्वेकडील देश जे आहे म्हणजे आपण जगाचं जर विभागणी केली पश्चिम आणि पूर्व तर पूर्वेकडील जगानं एक प्रकारे अमेरिकेच्या हेजिमनीला धुरीणत्वाला एक आव्हान देण्याचाच प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो आहे. आणि अर्थातच जो संरक्षणवाद आहे प्रोटेक्शनिझम आहे जो अमेरिकेनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली मेक अमेरिका ग्रेट अगेनच्या नाऱ्याने बुलंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या पहिल्या कार्यकाळामध्येही त्याच स्वरूपाची परिस्थिती होती आणि आजही ते त्याच प्रकारच्या परराष्ट्र धोरणाला पुढे घेऊन चाललेले दिसत आहे. तर यामुळं जगभरातील देशांनी एक प्रकारे संयुक्तरित्या एकत्र येऊन SCOच्या प्लॅटफॉर्मवरनं मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या मेसेजचं जर डॉक्युमेंटेड रूप आपल्याला बघायचं असेल तर ते आहे तियानजिन घोषणापत्र. आता हे जे घोषणापत्र आहे हे SCOच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी साईन केलेलं त्या ठिकाणी होतं. त्यामुळं या घोषणापत्रातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला आपल्या GS2च्या आणि GS3च्या इकॉनॉमी इंटरनॅशनल ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये महत्त्वाचे आहेत. त्यातला WTOचा जो रेफरन्स आहे तो आपल्याकरता खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचसोबत जे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता तर अर्थातच SCO ॲज अ संघटनाच खूप महत्त्वाची त्या ठिकाणी झालेली आहे. त्याचसोबत यात एक जगभरामध्ये महत्त्वाचं जे चर्चा आहे मल्टीलॅटरलिझमचं असेल किंवा बहुध्रुवीय मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डरच्या संदर्भामधली नवीन जी मांडणी आहे त्या संदर्भातले आपण आपल्या NCERTच्या बॅचमध्ये देखील वर्ल्ड ऑर्डर काय आहे कोल्ड वॉर झाल्याच्या नंतर कोल्ड वॉरमधली जी बायपोलॅरिटी होती द्विध्रुवीय जग होतं ते कसं नंतर कोल्ड वॉरच्या नंतर 1991च्या नंतर दिसतंय की ते युनिपोलर झालेलं आहे. अमेरिका एकमेव महासत्ता उरलेली आहे आणि नंतरच्या काळामध्ये सबप्राईम क्रायसिस आहे 2008च्या आणि त्याच्यानंतरचा एकंदरीत जो कालखंड आहे त्याच्यात मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डरकडे जाणारे चिन्ह आपल्याला जगभरामध्ये दिसून येत आहेत. आणि विशेषतः अमेरिकेनं जो प्रोटेक्शनिझमचा जो काही मार्ग निवडलेला आहे त्यातनं तर अर्थात याचा मार्ग प्रशस्त झालेला आहे. जगभरामध्ये जेव्हाही कोणतंही समिट असलं तर तिथं मल्टीलॅटरलिझम मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डर याच्याबद्दल जास्त चर्चा होताना आपल्याला दिसते आहे. त्यामुळं आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत की नेमकं तियानजिन घोषणापत्राच्या माध्यमातून SCOनं जगाला कोणता मेसेज दिलेला आहे जेणेकरून आपल्याला जर ह्याच्यावरती थेट प्रश्न आला थेट प्रश्न येऊ शकतो तर थेट प्रश्न आल्यावर आपल्याला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. आणि जर त्याच्यावर थेटही प्रश्न आला नाही तर IRच्या इतर चर्चांमध्ये जिथं आपण वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्सबद्दल बोलतो ग्रुपिझमबद्दल बोलतो गटांच्याबद्दल बोलतो त्यामध्ये आपण त्याचे काही रेफरन्सेस देऊ शकतो. यामध्ये सगळ्यात सुरुवातच आपण करूया की न्यू वर्ल्ड ऑर्डरच्या संदर्भातली जी चर्चा आहे नव जागतिक पदसोपान काय असायला हवे पदानुक्रम काय असायला हवा आणि जगभरामधले जे सत्ता संरचना आहे ती एका ट्रान्झिशनमधनं त्या ठिकाणी जात आहे. यामध्ये जागतिक व्यवस्थेतला जो मूलभूत बदल आहे त्या मूलभूत बदलावरती SCOमध्ये रिमार्क आपल्याला झालेले दिसत आहेत. विशेषतः डिक्लेरेशनमध्येही आपल्याला ते रिमार्क स्पष्टपणे दिसून येत आहेत. ह्याच्यामधला पहिला जो रिमार्क होता तो ऐतिहासिक परिवर्तनाचा होता ज्यामध्ये जगभरात राजकीय सामाजिक आणि आर्थिक संबंधामध्ये खोलवर असे ऐतिहासिक बदल घडून येत आहेत अशा स्वरूपाचा रिमार्क त्या ठिकाणी दिलेला. आता हे असले जे रिमार्क आहेत ते पुढं काय लिहायचं आहे किंवा पुढं त्याच्यावरती कशा स्वरूपाची प्रश्न येणार आहे किंवा कशा स्वरूपाची मांडणी होणार आहे याचे एक द्योतक त्या ठिकाणी असतं.
त्यामुळं जगभरामध्ये एक बहुध्रुवीय आकांक्षा निर्माण झाली की आता फक्त एकच महासत्ता राहणार नाही, तर जगभरामध्ये अनेक वेगवेगळ्या महासत्ता उभा राहतील. भारतही त्याला स्वतःला त्यातली एक महासत्ता म्हणून बघतो आहे. आणि भारताचं जे इकॉनॉमिक पोझिशन आहे ती भारताला स्ट्रॉंग करायची आहे, जेणेकरून जगभरात ज्यावेळेस मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डरबद्दल बोलल्या जाईल त्यावेळेस भारताचं नाव रिस्पेक्टफुली घेतल्या जाणार आहे. राष्ट्रांमध्ये न्याय, समतोल आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेची आकांक्षा बाळगत आहे. कारण की जगभरामध्ये असं सांगितलं जातं आहे की आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता जगामध्ये कोणाची एकाची दादागिरी चालणार नाही. म्हणजे अमेरिकेचं जे खुमखुमी आहे जागतिक पोलीस होण्याची, ती खुमखुमी आता कुठेतरी नाकारण्याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. आणि रशिया ह्या त्यातलं एक बळकट राष्ट्रराज्य तिथं समोर येताना दिसतंय. चीन एक आहे आणि भारत आहे. तर ब्रिक्समधले हे महत्त्वाचे 3 जे देश आहेत ते तिथं SCOच्या प्लॅटफॉर्मवरती एकत्र येताना दिसत आहेत. त्यामुळं ही गोष्ट खूप महत्त्वाची त्या ठिकाणी ठरते आहे. वाढते सुरक्षा धोके, अर्थातच SCOचा एक मेजर जो सेगमेंट आहे तो कलेक्टिव्ह सिक्युरिटीच्या पर्स्पेक्टिव्हनं बघणं गरजेचं आहे, सामूहिक सुरक्षेच्या दृष्टीने बघणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात दहशतवादाच्या विरोधामध्ये काउंटर टेररिझमचा त्यांचा जो स्पेशल सेगमेंट आहे त्या अंतर्गत त्यांनी दहशतवादावरती नेहमी चर्चा केलेली आहे, नेहमी त्याच्यावरती मुद्दे मांडलेले आहे. इव्हन ह्यावेळेच्या SCO समिटमध्ये पहलगामचा जो अटॅक आहे त्याचा निषेधही केला गेलेला आहे. आणि भारतीय प्रधानमंत्र्यांनी SCOच्या व्यासपीठावरनं डबल स्टँडर्ड्स जे आहेत दहशतवादाच्या संदर्भामधले ते टॉलरेट केल्या जाणार नाही अशा स्वरूपाची घोषणा केलेली आहे, अशा स्वरूपात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आता हे वक्तव्य कोणत्या पार्श्वभूमीवर येतं, तर हे वक्तव्य अर्थातच पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर येतं. आणि पाकिस्तान स्वतःही SCOचा काय आहे, सदस्य राष्ट्र त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की जागतिक प्लॅटफॉर्मवरती किंवा पाकिस्तान स्वतःमध्ये असलेल्या दहशती घटनांच्या बद्दल जितकं बोलतो आहे त्यावेळेस त्यांना राष्ट्रपुरस्कृत जो दहशतवाद आहे, विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये असेल किंवा भारताच्या पश्चिम सीमेवरती जो राष्ट्रपुरस्कृत दहशतवाद ISIच्या माध्यमातून पाकिस्तान करता आहे त्यावरती तो एक कटाक्ष त्या ठिकाणी होता. त्यानंतर झीनचं जे वाक्य आहे ओपनिंग स्टेटमेंटमध्ये ते ज्यावेळेस बोलतात की आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये गुंडागिरी वर्तन थांबून अधिक निष्पक्षता, न्याय आणि बहुपक्षीयतेचं आव्हान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे की जगभरामध्ये तुम्ही स्वतःच फक्त पुढे यायचं ना. आणि हे अर्थातच ट्रम्प यांनी जे युनिलॅटरली जगभरामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रराज्यांसोबत जे टॅरिफ्स टाकायला सुरुवात केली, म्हणजे भारतावर पहिले 25% टॅरिफ सांगितले, नंतर 50% ते वाढवण्यात आले. तर हे जे टॅरिफ्स आहेत तर तुम्ही जागतिक अर्थव्यवस्थेला अशा प्रकारचे शॉक्स देऊ शकत नाही. तुम्ही अशा प्रकारे तुमचं स्वतःच युनिलॅटरली ह्या गोष्टी करू शकत नाही. ह्याच्यामध्ये एक संवाद असायला हवा, याच्यामध्ये आर्थिक व्यवहारांमध्ये एक न्याय वाटप असायला हवी. आणि त्याचसोबत जागतिक व्यवस्थेमध्ये बहुपक्षीयता जी आहे, म्हणजे मल्टीपोलर जी वर्ल्ड ऑर्डर आहे किंवा मल्टीलॅटरलिझम जे आहे त्याचा तुम्ही बहुमान त्या ठिकाणी ठेवला पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्ही आकस बाळगता कामा नये, अशा स्वरूपाचं हे विधान त्या ठिकाणी आहे. म्हणजे एकंदरीत SCOतनं काय मेसेज गेलेला आहे, तर सगळ्यात पहिला मेसेज असा आहे की इकॉनॉमिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या जगाची जी कंट्रोलिंग पॉवर जी स्वतःला म्हणून घेते त्या अमेरिकेनं तिच्या वर्तनामध्ये तो रिस्पेक्टनेस यायला हवा. त्यांनी त्या संदर्भात चांगलं वर्तन करणं अपेक्षित आहे. त्याचसोबत एक पर्यायी इकॉनॉमिक वर्ल्ड ऑर्डर तयार करण्याचा हा एक मार्ग आपल्याला SCOचा त्या ठिकाणी दिसतो आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो संयुक्त राष्ट्राच्या संदर्भातला आहे. आपल्या सर्वांना कदाचित याची कल्पना असणारच आहे की संयुक्त राष्ट्राच्या संदर्भामध्ये विशेषतः पूर्वेकडील राष्ट्रराज्य, विशेषतः भारत आहे, रशिया आहे, रशियाच्या संदर्भात तरी नाही पण भारत हा नेहमी संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट करून द्या अशा स्वरूपाचा भारताची भूमिका असते. आणि SCOच्या प्लॅटफॉर्मवरनंही जे संयुक्त राष्ट्र आहे त्याच्या 80व्या वर्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं काही मुद्दे त्या तिएनजिन घोषणापत्रामध्ये ऍड केलेले आपल्याला दिसतात. त्यातलं एक महत्त्वाचं आहे की त्यांनी ऐतिहासिक स्मरण केलेलं आहे द्वितीय महायुद्धातील ज्या घटना आहेत त्यांचं स्मरण केलेलं. आता हे स्मरण काय असं अचानक येत नाही, हे करण्याच्या मागचं कारण होतं ते म्हणजे वेस्ट आशिया, ज्याला आपण मिडल ईस्ट म्हणतो, अमेरिका त्याला मिडल ईस्ट म्हणते, पश्चिमी राष्ट्र त्याला मिडल ईस्ट म्हणते, तर आपल्याकडचा जो वेस्ट आशिया आहे, विशेषतः इराण असेल, इस्रायल असेल, पॅलेस्टाईन असेल, तर या भागामध्ये असलेली जी अशांतता आहे, त्याच्यानंतर युद्धाचे जे काही पडसाद होत आहेत, युद्ध इव्हन रशिया युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे, भारत आणि पाकिस्तानमध्ये काही काळाकरता युद्ध झालेलं आहे,
तर हे संयुक्त राष्ट्राची आणि द्वितीय महायुद्धाची आठवण याच्याकरता केल्या गेली की युद्ध हा पर्याय नसावा, हे तुमच्यामध्ये कम्युनिकेशन त्या ठिकाणी असायला हवं. आणि त्याच दृष्टीनं टिएनजिन घोषणापत्रामध्ये मांडणी केलेली आपल्याला दिसते आहे. शौर्यपूर्ण बलिदान वगैरे, तर त्या युद्धामध्ये द्वितीय महायुद्ध जे जागतिक महायुद्ध आहे त्यामधलं जे काही सैन्याचं योगदान आहे त्याबद्दलही मांडणी करण्यात आली. आणि त्याच्याच अगोदर रशियामध्ये त्या ठिकाणी द्वितीय महायुद्धाचं जे स्मारक आहे त्याची एक परेडही त्या ठिकाणी झालेली होती. त्यामुळे जगभरामध्ये आजच्या काळामध्ये युद्ध करणं कसं चुकीचं आहे हेच अधोरेखित करण्याकरता अशा गोष्टींची, अशा मुद्द्यांची मांडणी आपल्याला या घोषणापत्रामध्ये दिसते आहे. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रांतर्गत सुधारणा भारताच्या दृष्टीनं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यातल्या त्याच्यात UNSCच्या संदर्भामधले, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. SCOना उघड पाठिंबा दिलेला आहे की UNSC मध्ये काय करायचे आहे, रिफॉर्म्स त्या ठिकाणी करायचे आहे. आपल्याला UNSCचं स्ट्रक्चर माहिती आहे की परमनंट 5 नेशन स्टेट आहे ज्यांच्याकडे व्हिटो पॉवर आहे, ज्याच्यामध्ये अमेरिका आहे, UK आहे, फ्रान्स आहे, त्याच्यानंतर चीन आहे आणि रशिया आहे. ह्या राष्ट्रराज्यांकडे काय आहे, ह्या ऑथोराइज्ड किंवा रेकग्नाइज्ड अशा न्यूक्लिअर पॉवर्स आहेत आणि यांना तो अधिकार, यांच्याकडे व्हिटो पॉवर आहे UNSC मधल्या डिसिजन्सवरती व्हिटो घेण्याचा. आणि चीनच्या व्हिटो पॉवरचा आपल्याला किती त्रास झालेला आहे आपण रिसेंट काळामध्ये बघितलेला आहे. विशेषतः पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करताना चीननं नेहमी तिथं अडथळा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो भारताची एक खूप दिवसापासूनची डिमांड आहे की UNSC मध्ये रिस्ट्रक्चरिंग झालं पाहिजे, UNSCचे परमनंट मेंबर्स वाढवले पाहिजे, डिसिजन मेकिंगमध्ये काही रिफॉर्म्स त्या ठिकाणी झालेले पाहिजे, व्हिटो पॉवरच्या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे. आणि विशेषतः जे विकसनशील देश आहे किंवा थर्ड वर्ल्ड कंट्रीज ज्या आहेत त्यांना एक रास्त रिप्रेझेंटेशन UNSC मध्ये मिळायला हवं. तर SCOना ऑफिशियली त्याच्याकरता काय केलेलं आहे, परवानगी दिलेली आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे रिफॉर्म्स UN मध्ये घडून आले पाहिजे. कारण की जगभरामध्ये एक ऑर्डर बेस जर व्यवस्था निर्माण करायची असेल, गव्हर्नन्स स्ट्रक्चर निर्माण करायचं असेल तर UN स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे. युनायटेड नेशन जितकं स्ट्रॉंग होईल तितकंच जागतिक वर्ल्ड ऑर्डर ही पीसफुली मेंटेन करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आणि जगभरामध्ये एका देशाची हेजिमोनिक पॉवर असणं, एका देशाच्या हातामध्ये सत्ता एकवटणं हे कधीही त्रासदायक असतं इतर देशांच्या दृष्टीने. त्यामुळं UNच्या मार्फत जर काही गोष्टी होत असेल, इव्हन भारतानं नेहमी इतर राष्ट्रांमध्ये जे काही शांतिदूत पाठवले ते UNच्या माध्यमातून, UN पीस कीपिंग फोर्सेसच्या माध्यमातून पाठवलेलं आहे. कारण भारताचा परराष्ट्र धोरणाचा जो आधार आहे, पंचशील सारखं जे तत्व आहे त्याच्यामध्ये आपण इतर देशांमध्ये हस्तक्षेप करण्यापासून स्वतःला कंट्रोल करत असतो किंवा स्वतः आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. आपल्यालाही कोणी हस्तक्षेप करू नये ही आपली धारणा आहे. आपलं एक परराष्ट्र धोरणाचं मूलभूत तत्व आहे आणि तेच तत्व आपण अंगीकारताना UNच्या मार्फत सगळ्या गोष्टी करत असतो. आणि आपली नेहमीच ही भूमिका असते की इव्हन ज्या गल्फ वॉर झाल्यात किंवा इतरही प्रकारच्या ज्या वॉर झालेल्या आहेत त्यावेळेस भारताची एक स्पष्ट भूमिका राहिलेली आहे की यामध्ये संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून गोष्टी व्हायला पाहिजे, ना की युनिलॅटरली कोणत्याही देशानं कोणत्याही देशावरती जाऊन हल्ला करणं. इव्हन युक्रेनच्या संदर्भामध्ये भारतीय प्रधानमंत्र्यांनी रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत एक चर्चा तिथं केलेली आहे आणि तिथंही पीस यावी, अस्तित्वात यावी याकरता भारत प्रयत्नशील आपल्याला दिसतो आहे. अर्थातच त्याच्यामध्ये जागतिक राजकारणामध्ये अमेरिका कसं युक्रेनला सोडून चर्चा करण्यामध्ये जास्त भर देत आहे आणि भारत कसं इन्क्लुझिव्ह अप्रोचनं जातो आहे अशा प्रकारचं एक मेसेजिंगही तिथं होतं. आणि SCOच्या पुढं मागं तुम्हाला झेलेन्स्की जे आहेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष त्यांचे सोशल मीडियामधले काही मेसेजेस तुम्हाला दिसत असतील तर तेही त्याच्यामध्ये कसं अमेरिकेला डाऊन प्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत ते तुम्हाला स्पष्ट दिसून येईल. आता अर्थातच त्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा पार्ट आहे, परराष्ट्र धोरणाचा पार्ट आहे, त्याच्यात तितक्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही किंवा तुम्ही ते लिहिण्याचीही गरज नाही आहे. तुमचा जो मुद्दा आहे तो इथं तुम्हाला सगळ्यात स्पष्ट दिसतो आहे. कारण की हे जे रिजन आहे म्हणजे सेंट्रल आशिया आहे, युरेशिया आहे आणि भारत, पाकिस्तान, इराण हे राष्ट्रराज्य तिथं सदस्य म्हणून ज्यावेळेस येत आहेत त्यावेळेस एक मेजर मुद्दा होऊन जातो तो म्हणजे दहशतवादाचा. आणि दहशतवादाच्या संदर्भामध्ये नेहमी SCOना काय केलेलं आहे, स्ट्रॉंग भूमिका घेतलेली आहे. आणि या घोषणापत्रातही तुम्हाला ते दिसत आहे. एकतर सगळ्यात पहिले दहशतवाद, फुटीरतावादाच्या विरुद्ध, अतिरेकी विचारसरणीच्या विरोधात
सर्व सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन काय करायचे आहे, प्रयत्न करायचे आहे, या संदर्भातली भूमिका परत एकदा अधोरेखित करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र तस्करीच्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी विरुद्ध आपल्याला करायचे संयुक्त प्रयत्न करायचे. म्हणजे कोणत्या कोणत्या सेगमेंटमध्ये काम करायचं आहे? पहिला आहे दहशतवाद विरुद्ध, दुसरा आहे अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र तस्करीच्या संदर्भामधलं, आणि त्याचसोबत एक महत्त्वाची गोष्ट झालेली आहे, एका महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशन बद्दल बोललं गेलेलं आहे की SCO ना एक सुरक्षा केंद्र आणि अंमली पदार्थ विरोधी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय केलेला आहे. तो करार त्या ठिकाणी केलेला आहे. आता हे सुरक्षा केंद्राचे जे काही ते स्थापित केलं जाईल, त्याचे काय काम असतील काय नाही, त्याच्यावरती आपण नंतर डिटेल ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपण त्याच्यावरती वेगळं एक सेशन त्या ठिकाणी घेऊ शकतो. कारण की SCOच्या माध्यमातून जर हे प्रयत्न झालेले असतील तर SCOच्या माध्यमातून हे प्रयत्न झाल्याच्या नंतर आपल्याला जे माहिती आहे की अंमली पदार्थांच्या संदर्भात गोल्डन क्रिसंट आणि गोल्डन ट्रायंगल हे भारतीय सीमांवरती आहे. तर याच्यातनं भारताला अंमली पदार्थांचा किती त्रास होतो, पंजाबमध्ये आपण त्या ठिकाणी ती परिस्थिती बघितलेली आहे. विशेषतः अफगाणिस्तानमध्ये जी नंतर या घोषणापत्रामध्ये मांडणी केलेली आहे की अफगाणिस्तानमध्ये शांततापूर्ण एक सरकार स्थापित व्हावं, त्याकरिता प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर अफगाणिस्तानमध्ये ही अंमली पदार्थांच्या तस्करीबद्दल एक वेगवेगळं असं कार्टेल सिस्टीम त्या ठिकाणी आहे आणि त्याचा आपल्याला नेहमी प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळं हे जे दोन सुरक्षा केंद्र आहे, एक सुरक्षा केंद्र ते दहशतवादाच्या विरोधातलं आणि दुसरं आहे अंमली पदार्थ विरोधी केंद्र, तर ह्या दोन्ही केंद्राचा आपल्याला नक्कीच फायदा त्या ठिकाणी होणार आहे. दहशतवादी हल्ल्याच्या तीव्र निषेध, ह्याच्यामध्ये भारतातला पहलगाम मधला जो हल्ला आहे आणि त्याच्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जी सिच्युएशन इस्केलेट झाली होती त्या संदर्भात एक निषेध नोंदवला गेलेला आहे. पाकिस्तान त्याच्या अस्तित्वात असताना हा निषेध नोंदवला गेला. हे भारताकरता एक चांगलं साईन आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये एक चांगली गोष्ट त्या ठिकाणी आहे. त्याचसोबत जे बलोच फायटर्स आहेत पाकिस्तानमधले, त्यांनी जो जाफर एक्सप्रेस आणि खुजदार या ठिकाणी एका बसवरती, शाळेतल्या बसवरती केलेला जो हल्ला आहे त्याचाही निषेध करण्यात आलेला आहे. एक प्रकारे SCO मध्ये बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे भारत आणि पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यात. परंतु इथं एक की डिफरन्स आहे की भारतामधला जो दहशतवादी हल्ला आहे तो पाकिस्तान पुरस्कृत आहे आणि व्हेरज पाकिस्तानमधले जे दोन दहशतवादी हल्ले आहेत ते तिथल्याच लोकांनी त्यांच्या सेपरेट नेशन स्टेट करता केलेले दहशतवादी हल्ले, हा की डिफरन्स त्या ठिकाणी आहे. त्यामुळं हे जे काही कंडेम करणं आहे किंवा ह्या हल्ल्यांच्या बद्दलची जी काही निषेध नोंदवणं आहे ते भारताच्या दृष्टीनं महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. सो अशा प्रकारे दहशतवादाच्या संदर्भामध्ये हे मांडणी करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय सहकाराच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय करारांचं पालन करायचं ही भूमिका घेण्यात आली. आता आंतरराष्ट्रीय करारांचं पालन करणं ही भूमिका का घेण्यात आली? कारण की आंतरराष्ट्रीय करारांचं पालन करणं म्हणजे काय, तर दोन्ही देशांनी रिस्पेक्टफुली एकमेकांच्या ज्या कन्सेन्ससवरती तुम्ही तो करार केलेला आहे त्याचं पालन करतं. अमेरिकेनं आता युनिलॅटरली ज्यावेळेस निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यावेळेस इंटरनॅशनल जे रेकग्नाइज जे काही तुमचे फॅक्ट्स आहेत ते तुम्ही व्हायलेट करता आहात, अशा प्रकारची भूमिका इथं SCOला घेताना आपल्याला दिसत आहे. विशेषतः WTOचे रेफरन्सेस आपल्याला 2-3 ठिकाणी दिसतात. तर WTOचा रेफरन्स याच्याच करता आहे की इंटरनॅशनल ट्रेड जो आहे तो फेअर होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे सदस्य राज्य आहे त्यांचे जे हितसंबंध आहेत ते प्रोटेक्ट होणं गरजेचं. जर अमेरिकेने या प्रकारचीच भूमिका पुढेही घेतली तर अर्थातच जे छोट्या इकॉनॉमीज आहेत, विकसनशील देश आहे, अविकसित देश आहेत, यांच्या इकॉनॉमीजवरती त्याचा खूप विपरीत परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. भारतावरतीही ह्या टॅरिफचा विपरीत परिणाम होताना दिसतो आहे आणि यामध्ये ह्याच्यातून काहीतरी एक मार्ग काढावा म्हणूनच आपल्याला नेक्स्ट जन जे GSTचे नेक्स्ट जन रिफॉर्म ज्यावेळेस सांगितले गेले की आपण स्लॅब जे आहेत ते कमी करतो आहे, स्लॅबवरून आपण खाली येतो आहोत वगैरे, तर हे तेच आहे की इंटरनॅशनल मार्केटमध्ये आता टॅरिफ्समुळं आपला जो माल आहे तो तिथं खपणं थोडंसं शक्य नाही आहे. तर त्याला कुठेतरी रूट करणं, मग त्याच्यातनं देशातल्या लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढवणं, आणि पर्चेसिंग पॉवर कशी वाढवू शकते तर टॅक्स कट करणं किंवा लोकांच्या हातामध्ये जास्त पैसा आहे ना, तर टॅक्स कट करणं हा मार्ग आपल्याला निवडलेला या ठिकाणी दिसतो आहे. सो GSTचे जे रिफॉर्म झाले तर ह्याला एक आंतरराष्ट्रीय पर्स्पेक्टिव्ह देखील आहे, तोही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखीन एक SCO मध्ये मागणी करण्यात आली की त्यात असं सांगितलं गेलं की आता शांततापूर्ण अंतराळ असायला हवं. अंतराळामध्ये स्पर्धा आपण शीतयुद्ध काळामध्ये बघितलेली आहे.
तर अंतराळ जो आहे ते शस्त्रास्त्र विरहित आणि शांततापूर्ण असणं गरजेचं आहे आणि त्याकरता सगळ्यांनी जागतिक सगळ्या कम्युनिटीने काय करणं गरजेचं आहे, एक कटिबद्ध राहणं गरजेचं आहे. याबद्दलची ही मांडणी या ठिकाणी SCOच्या समिटमध्ये आपल्याला घोषणापत्रामध्ये दिसते आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, अर्थात ही जी इमेज आहे याच्यात तुम्हाला फाउंडिंग मेंबर्स दिसत आहेत, चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान. त्यानंतर जे नव्यानं ॲड झालेले जे राष्ट्रराज्य आहेत ते तुम्हाला इथं दिसत आहेत. पाकिस्तान आहे, भारत आहे, बेलारूस आहे आणि इराण आहे. त्याच्यानंतर काही ऑब्झर्वर स्टेट आहे, जे ऑब्झर्वर स्टेट मंगोलिया आहे आणि अफगाणिस्तान त्या ठिकाणी ऑब्झर्वर स्टेट त्या ठिकाणी आहे. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर 10 मेंबर्स त्या ठिकाणी SCOचे आहेत. सो हे प्रिलिम्स करताय तुम्हाला महत्त्वाचं आहे. सो ही इमेजही तुमच्याकडे राहू द्या, त्याचाही तुम्हाला फायदा होणार आहे. ह्याचे जे PPTs आहेत ते आपण आपले जे 2 टेलिग्राम चॅनल आहे, एक सह्याद्रीचं टेलिग्राम चॅनल आणि एक UPSC मराठीचं टेलिग्राम चॅनल, त्याच्या दोन्हीवरतीही आपण पोस्ट करणार आहोत. SCO सदस्य राष्ट्रांची एकजूट. आता काय कशा संदर्भामध्ये एकजूट दाखवलेली आहे, एक सामाजिक उद्दिष्ट जे आहे की शांतता, सुरक्षा आणि आर्थिक विकासासाठी एकत्र येणं वगैरे, ह्याच्याकरता एकजूट आहे. आता अर्थातच हे फक्त एक महत्त्वाचे मुद्दे आहेत, परंतु ह्यातनं असं काही फोल्डर पॉईंट्स तुम्हाला तुमच्या आन्सरमध्ये मिळणार नाही. प्रादेशिक स्थिरता जी आहे हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की SCOचा जो प्रदेश आहे, युरेशिया आहे, चीन आहे, रशिया आहे, भारत, पाकिस्तान आहे, इराण आहे, या प्रदेशामध्ये दहशतवाद आणि अतिरेकी कारवायांविरुद्ध लढ्यात एकमेकांच्या सोबत सहकार्य करणं गरजेचं. आता हे जर लेटरमध्ये आहे, हे स्प्रिटमध्ये आलं, म्हणजे लेटर आणि स्प्रिटचा जो डिफरन्स आहे तर तो जर तिथं इरोड झाला तर तिथं पाकिस्तानमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये भारताला पाकिस्तान सहकार्य करतं. अर्थात ही एक थोडीशी आयडियल असं काय म्हणतात मांडणी आहे, किंवा असं आपण एक आयडियल अशा सिच्युएशनमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे. अर्थातच हे सत्यात उतरवणं गरजेचं आहे आणि SCOनं जर हे सत्यात उतरवलं तर हे या संघटनेचं खूप मोठं फलित असू शकतं, खूप मोठं यश त्या ठिकाणी असू शकतं. सांस्कृतिक देवाणघेवाण, आता हे विशेषतः महत्त्वाचं आहे. ट्रॅक टू डिप्लोमसी करता हे खूप महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये सांस्कृतिक आणि लोकांच्या परस्पर संबंधांवरती भर देण्यात आलेला आहे. आता राष्ट्रराज्यांमध्ये जे सरकार आहेत त्या सरकारांचं इतर राष्ट्रांसोबतचं जे काही व्यवहार आहे त्याच्यामध्ये काही वेगळे कॅल्क्युलेशन्स असतात. हे राहच जे पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट आहे याच्यातनं एक ट्रस्ट बिल्डिंग खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते. आणि पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट करता सांस्कृतिक देवाणघेवाण असेल, फेस्टिवल्समध्ये एकमेकांच्या येणं असेल, स्टुडंट्सचं एक्सचेंज प्रोग्राम असेल, अशा स्वरूपाच्या भूमिका घेतल्या जातात. त्याच्यानंतर आर्थिक सहकार्य. आता आर्थिक सहकार्यामध्ये व्यापार, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधाच्या प्रकल्पामध्ये भागीदारी मजबूत करणं हे एक ठरवण्यात आलेलं आहे. आणि अर्थातच ह्याच्यामध्ये चीनचा जो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे त्याच्यावरती मांडणी केल्या गेलेली आहे. त्याला भारत सोडून बाकीच्या सगळ्या राष्ट्रराज्यांनी सपोर्ट त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर चीनचे जे काही प्रकल्प आहेत त्याच्यावरती मांडणी केलेली आहे. शांघाय कॉर्पोरेशन SCOची एक आपल्याला विकास बँक स्थापन, SCO विकास बँक, डेव्हलपमेंट बँक आपण स्थापन करायला हवी, अशा प्रकारची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि ते सत्यात उतरवल्या जाऊ शकतं. याच्यातला आणखीन एक महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग फॅक्टर हा झालेला आहे की पहिल्यांदा SCOनं एक स्ट्रॉंग भूमिका आपल्याला घेतलेली दिसत आहे, विशेषतः जो वेस्ट आशिया आहे त्याच्यामधल्या अस्थिरतेच्या संदर्भामध्ये. आणि मागच्या एका वर्षभरामध्ये 2-3 गोष्टी तुम्हाला माहिती आहे की त्या खूप महत्त्वाच्या त्या ठिकाणी ठरलेल्या आहेत. आणि जागतिक राजकारणामध्ये विशेषतः मिडल ईस्टचं जे राजकारण आहे, वेस्ट आशियाचं जे राजकारण आहे, ह्याला दिशा देणाऱ्या ह्या 3-4 गोष्टी होत्या आणि त्याच्यावरती SCOनं फर्म स्टँड घेतलेला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला मॅपिंगच्या दृष्टीनं हा प्रश्न आला तर मॅपिंगमध्ये आपल्याला कदाचित वाटू शकतं इराणवरती इस्रायलनं हल्ला केला होता, अमेरिकेनं हल्ला केला होता, तर हे शेजारी राष्ट्र आहे की काय असं तुम्हाला वाटू शकतं, परंतु अर्थातच ते नाहीये. मध्ये खूप वेगळे इराक वगैरे हे राष्ट्रराज्य मध्ये, या दोन्ही राष्ट्रराज्यांच्या मध्ये त्यांच्या काही सीमा लागून नाही, ही गोष्ट एक लक्षात ठेवा. UPSC कधी थोडं घुमून फिरून विचारायचं ठरलं तर अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकते. यामध्ये गाझा स्ट्रीप तुम्हाला माहित असेल, वेस्ट बँक जी आहे जी भूमध्य सागरामध्ये आपल्याला दिसते आहे आणि विशेषतः गाझा स्ट्रीपमध्ये हमास सारखी जी संघटना आहे, पॅलेस्टाईनी लोकांची संघटना आहे, तिला दहशतवादी संघटना ही घोषित करण्यात आलेलं आहे, तिचं नियंत्रण आहे. त्याच्यानंतर इस्रायलचं बाकीच्या गोष्टींकडे नियंत्रण आहे. इकडं जेरुसलेमचा जो प्रांत आहे त्याच्या पूर्वेकडला जो भाग आहे तिथं काही पॅलेस्टाईन लोकांना राहण्याची मुभा त्या ठिकाणी देण्यात आलेली
आहे. सो इस्रायल जे आहे त्यांच्यामध्ये इंटरनल कॉन्फ्लिक्ट तर आहेच आहे, परंतु इस्रायलने इराणवरती काय केलेलं आहे, हल्ला त्या ठिकाणी केलेला आहे आणि विशेषतः त्यांचे जे न्यूक्लिअर प्रोग्राम आहेत त्याला टार्गेट करण्याकरता इस्रायल आणि अमेरिकेनं मिळून काय केलं आहे, हल्ला केलेला आहे. आणि SCOनं काय सांगितलेलं आहे की SCO म्हणतं की आंतरराष्ट्रीय कायद्याचं तुम्ही पालन करा आणि याच्याच अंतर्गत ते म्हणतायत की तुम्ही इस्रायल आणि अमेरिकेनं जे इराणवरती हल्ला केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहे. SCOच्या मंचावरनं ही गोष्ट आहे ना खूप महत्त्वाची त्या ठिकाणी आणि इराण सदस्य राष्ट्र असल्या कारणानं ते येणं स्वाभाविकही त्या ठिकाणी होतं. त्यानंतर पॅलेस्टाईनमध्ये शांतता प्रस्थापित करावी या संदर्भामधले बघा, तुम्हाला माहिती आहे की गाझा स्ट्रीपमध्ये हमास आणि इस्रायलच्या मध्ये जे काही युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये गाझा स्ट्रीपमध्ये एकदम विदारक परिस्थिती आहे. तिथं अन्नधान्यापासून सगळ्याच गोष्टीला तिथले लोक बेसिक ह्युमन राईट्सलाही मुकलेले त्या ठिकाणी दिसत आहेत. सो पॅलेस्टाईनमध्ये तात्काळ शांतता, युद्धविराम आणावा आणि मानवतावादी मदतीचं आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजेच काय तर SCO प्रयत्न करत आहे की एक पॅन वर्ल्ड त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींवरती स्टँड घ्यायचं. सो जर तुम्ही शीतयुद्ध काळाचं आपलं NCERTच्या लेक्चरमध्ये बघितलं असेल तर तिथं 2 संघटना खूप महत्त्वाच्या प्रॉमिनंट होत्या. त्याच्या वॉर्सो पॅक्ट एक होता, वॉर्सो पॅक्ट एक होता आणि त्याच्या समोर होतं NATO. आता हे NATO आजही अस्तित्वात त्या स्ट्रॉंगनेसने आहे, परंतु जागतिक पातळीवरती जर पूर्वेकडल्या देशांचं बघितलं तर असं एक संघटन तुझं दिसत नाही. SCO कदाचित त्या डायरेक्शन मधलं एक महत्त्वाचं मजबूत पाऊल असू शकतं, कारण की पूर्वेकडले 3 महत्त्वाचे देश जे आहे इकॉनॉमिक दृष्ट्या आणि सामरिक दृष्ट्या देखील आणि बाकीच्या सगळ्याच पॅरामीटरमध्ये एक मोठे देश जे आहे, रशिया आहे, भारत आहे आणि चीन आहे, हे एका व्यासपीठावरती येताना आपल्याला दिसतं. अर्थात यांचं आणखीन एक कॉमन व्यासपीठ आहे ते ब्रिक्सचं आहे, पण ब्रिक्स हे काही टोटली ईस्ट मधल्या देशांचं, पूर्वेकडल्या देशांचं ऑर्गनायझेशन नाहीये. त्याच्यामध्ये पश्चिमेतल्या देशांचाही सहभाग आहे, विशेषतः ब्राझील सारखा देश असेल. अर्थात ते काही कन्व्हेन्शनली त्याच्यामध्ये येत नाही, त्यांना लॅटिन अमेरिकन आणि दक्षिण अमेरिकन देश असं म्हणतात. त्याला पश्चिमेकडं लोक कन्सिडर करत नाही, कारण पश्चिमेचा जो म्हणजे पश्चिमी देश हा जो टर्मिनॉलॉजी आहे हा विकसित देशांकरता, पाश्चात्य देश जे आहेत अमेरिका आणि युरोपचा पश्चिम युरोप जो आहे त्याच्याकरता वापरला जातो. त्यामुळे SCO हा युनायटेडली पूर्वेचा आवाज होतो आहे का जागतिक राजकारणामध्ये हे बघणं इंटरेस्टिंग त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर अफगाणिस्तानची पुनर्निर्मिती, तर स्वतंत्र, शांततापूर्ण आणि दहशतवाद मुक्त राष्ट्र घडवण्यासाठी SCOनं पाठिंबा दिलेला आहे. ॲज अ ऑब्झर्वर स्टेट म्हणून अफगाणिस्तान ह्याच्यामध्ये आहेच, ऑलरेडी आहे आणि त्या दृष्टीनं अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी ही भूमिका अधिकृतपणे SCOनं घेतलेली आहे. आणि हे जर झालं तर भारताच्या दृष्टीनं हे नक्कीच एक चांगलं असू शकतं, कारण की भारतानं ऑलरेडी अफगाणिस्तानमध्ये खूप इन्व्हेस्ट केलेली आहे आणि अफगाणिस्तानमध्ये इंटरनली रिफॉर्म होणं गरजेचं आहे. कारण की आपण ते बघितलं होतं NCERTच्या लेक्चर्समध्ये देखील की अफगाणिस्तान ही वेगवेगळ्या एम्पायर्सची कब्र आहे असं किंवा दफनभूमी आहे असं म्हटलं जातं, कारण की तिथं कोणतीही मेजर पॉवर गेली अफगाणिस्तानमध्ये आणि ती डिसायसिव्हली जिंकून आली असं नाही अमेरिकेच्या बाबतीत झालंय, नाही रशियाच्या बाबतीत झालंय, नाही वसाहतवादाच्या काळामध्ये असलेले UKच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये जे काही बदल होतील ते इंटरनली होणं गरजेचे त्या ठिकाणी आहे. आर्थिकदृष्ट्या आणि विकासाच्या दृष्टीनं कोणतं सहकार्य करायचं आहे, त्यामध्ये बेल्ट अँड रोड जो उपक्रम आहे चीनचा त्याला SCOच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. अर्थात भारताचं त्याच्याबद्दलचं जे हेजिटेशन आहे ते आपण नेहमीपासून बघतो आहोत आणि भारतानं तो पाठिंबा दिलेला नाहीये. इव्हन जो डोकलामचा प्रसंग झाला होता त्याच्यामध्येही अनेक विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की भारतानं बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला पाठिंबा न देणं आणि भूताननं भारताच्या बाजूने उभं राहणं याच्यामुळे तो डोकलामचा प्रसंग उद्भवला होता, अशी भूमिका भरपूर लोकांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सत्य देखील आहे. त्याच्यानंतर SCO विकास बँक जी आहे ती स्थापन करण्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ही SCO विकास बँक जर स्थापन झाली तर अर्थातच सदस्य राष्ट्रांना, ऑब्झर्वर स्टेट्सलाही त्याचा फायदा होणार आहे. आणि इकॉनॉमिक स्ट्रक्चरमध्ये जास्तीत जास्त मल्टीलॅटरलिझम होणं, जास्तीत जास्त डायव्हर्सिफिकेशन होणं हे आजच्या काळाची एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण 90s मध्ये बघितलेलं आहे की ज्या ब्रेटन वुड्स संस्था आहेत, विशेषतः वर्ल्ड बँक आणि IMF, त्याच्या थ्रू वेस्टनं कशा प्रकारे या देशांमध्ये जे देश त्यावेळेस आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते, आर्थिकदृष्ट्या अरिष्टामध्ये थांबले होते, त्यांच्यामध्ये कशी इंटरनली बदल घडवून आणलेले आहेत ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यामुळं आर्थिकदृष्ट्या हे संस्थांचं एक विकेंद्रीकरण होणं कधीही फायद्याचं त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर हरित विकास, हरित उद्योग, शाश्वत ऊर्जा, नवीनीकरण
ऊर्जाच्या सहकार्याला प्राधान्य. आता ग्रीन टेक्नॉलॉजी आहे, ग्रीन एनर्जी आहे, सो जे काही शाश्वत विकासाकरिता जे काही महत्त्वाचं आहे त्या सगळ्यांमध्ये एक प्रकारे सहकार्य वाढवणं ही एक भूमिका रशियानं त्या ठिकाणी SCOनं त्या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसते आहे. त्याचसोबत काही महत्त्वाचे प्रकल्प आहेत. चीन, किर्गिस्तान, उझबेकिस्तान रेल्वे प्रकल्प आहे आणि बहुपक्षीय जागतिक व्यापार व्यवस्थेला समर्थन दिलं. म्हणजे WTOच्या अंतर्गत हे जे काही व्यापार होणार आहे, WTOच्या अंतर्गत ज्या प्रकारचा व्यापार होईल त्या व्यापाराला आपलं समर्थन आहे आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही एका देशानं दादागिरी करायची नाही, हेच इन शॉर्ट तिथं सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो टेक्नॉलॉजिकल आणि डिजिटल फ्युचरच्या संदर्भामध्ये आहे की टेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारचं तुमच्यामध्ये संबंध प्रस्थापित होत आहेत, तांत्रिक दृष्ट्या नेमकं काय भविष्य आहे, डिजिटल भविष्य काय आहे. त्यामध्ये अर्थातच मग जो नवोन्मेष आहे म्हणजे इनोव्हेशन आहे त्याच्यामध्ये संशोधन करणं, विकास करणं, याच्यात सहकार्य करणं, डिजिटल अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये डिजिटल परिवर्तन, सामूहिक प्रगती करणं. म्हणजे हे काही डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे जे वेगवेगळ्या देशांचं विशेषतः इकॉनॉमीचं, त्याच्यामध्ये इतर देश आहे जे पाठीमाग आहेत त्यांना सहकार्य करणं, त्यांच्यामध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करणं, ह्याच्यामध्ये भूमिका घेणं गरजेचं आहे. समजा भारताचं UPI सारखं मॉडेल आहे तर ते आपण ऑलरेडी बघितलंय की आपण ते पॅन वर्ल्ड एक्सपांड करण्याकरता प्रयत्न करतो. UPSCने या वर्षीच्या प्रिलिम्समध्ये त्या संदर्भातला प्रश्न विचारलेला आहे की UPI कुठं कुठं ॲक्सेप्ट केलं जातं. सो UPIचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, NPCIचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा आपण सहकार्य करू शकतो का, या भूमिकेतनं SCOने ही भूमिका घेतलेली आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, AI च्या संदर्भामध्ये जे काही संशोधन होत आहे ते संयुक्तिकरित्या केलं जावं आणि ह्या संशोधनाचा बेनिफिट जगभरातल्या सगळ्याच विशेषतः SCO मधल्या सगळ्या सदस्य राष्ट्रांना, ऑब्झर्वर स्टेट्सला त्या ठिकाणी मिळावा अशी भूमिका आपल्याला SCOनं घेतलेली यामध्ये दिसते आहे. त्याच्यानंतर सामाजिक आणि सांस्कृतिक एकजूट ज्याच्यामध्ये हे शैक्षणिक सहकार्य आहे, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातील आदानप्रदानावर विस्तार करणे, मग ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांमधले जे स्टुडंट्स आहेत त्यांचं एक्सचेंज प्रोग्राम करणे, टेक्नॉलॉजिकल ज्या डेव्हलपमेंट्स आहेत त्या घडवून आणणे आणि त्याच्यामध्ये सर्वांना सामावून घेणे. त्याच्यानंतर आरोग्य सेवा, महामारी प्रतिबंध, टेलिमेडिसिन, पारंपरिक आरोग्य औषधोपचारात सहकार्य करणं. सो हे पोस्ट कोविड सगळ्याच पॅक्टमध्ये आपल्याला जो हेल्थचा रेफरन्स आहे तो दिसतो आहे. विशेषतः ह्याच्यातलं जे टेलिमेडिसिन आहे आणि आपल्या राष्ट्रांच्या ज्या पारंपरिक औषधोपचार आहे ज्याच्यामध्ये आपण आयुष सारखा जो आपला प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये आपण आयुर्वेद असेल, युनानी असेल, योगा असेल, ह्याच्यावरती जो भर दिलेला आहे, नॅचरोपॅथीवरती जो भर दिलेला आहे तो आपण जगभरामध्ये विशेषतः SCOच्या सदस्य राष्ट्रांमध्ये एक्सपांड करू शकतो आणि त्याची अपील देखील जास्त आहे. आणि ह्याचाच फायदा आपल्या सांस्कृतिक राजनयनाकरता, कल्चरल डिप्लोमसी, कारण ह्याचे जे रूट्स आहेत, आयुषचे जे रूट्स आहेत ते आपल्या कल्चरमध्ये आहेत, ते आपल्या संस्कृतीमध्ये आहे, तर ते आपण तिथं प्रमोट करू शकतो. त्याच्यानंतर सांस्कृतिक राजधानीमधून हे MPSCला ऑब्जेक्टिव्हमध्ये असा प्रश्न येऊ शकतो. इतरही ज्या एक्झाम आहे UPSC थोडीशी शक्यता कमी आहे तरी पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. छोलापोन आता म्हणून किर्गिस्तानमध्ये एक शहर आहे ज्याला 2025-26 साठी सांस्कृतिक राजधानी म्हणून त्या ठिकाणी SCOची सांस्कृतिक राजधानी म्हणून निवडण्यात आलेलं आहे. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, विशेषतः प्रिलिम्सच्या दृष्टीने ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता ही कोणत्या ह्याच्यात येऊ शकतं हे तुम्ही पेपरमध्ये आल्यावरच कळत. पर्यटन आणि संस्कृतीच्या दृष्टीनं पर्यटन आणि सांस्कृतिक आदानप्रदानाला चालना देणं, त्यासोबत हे एक महत्त्वाचं होतं, तरुण आणि महिलांच्या हक्कांचे संरक्षण करून कुटुंब संस्थेचे बळकटीकरण करणं. आता हे कुटुंब संस्थेचं जे बळकटीकरण आहे, विशेषतः जर तुम्ही पाश्चात्य देश बघितलं तर इकडं कुटुंब व्यवस्था आहे ही त्या प्रमाणामध्ये नाही आहे. म्हणजे तुम्ही अमेरिकेमध्ये जर प्रेसिडेन्शियल इलेक्शन बघितलं तर उमेदवाराचं स्वतःचं एक सक्षम कुटुंब असणं ह्याला खूप प्रायोरिटी दिली जाते, कारण की इतरांच्या बाबतीमध्ये सामान्यतः कुटुंब एकत्र राहणं ही खूप मोठी त्यांच्याकरता सरप्राइझिंग गोष्ट आहे. वेळेस पूर्वेकडले जे देश बघितले तिथं कुटुंब व्यवस्था तशी बळकट आहे. सो इथून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की पूर्वेकडली संघटना म्हणून SCO एक प्रकारे कुटुंब व्यवस्थेच्या माध्यमातून पाश्चात्य जगाला एक नवीन संदेश देण्याचा प्रयत्न करते की ह्याचं सक्षमीकरण कसं आहे, आमच्या सांस्कृतिकदृष्ट्या आम्ही किती प्रगल्भ आहोत हे बिंबवण्याचाही प्रयत्न आपल्याला याच्यातनं दिसतो आहे. त्याच्यानंतर संस्थात्मक सुधारणा काही करण्यात आलेल्या आहे. SCOच्या स्ट्रक्चरमध्ये काही चेंजेस केलेला आणि UPSCमध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो.
किंवा MPSC मध्येही येऊ शकतो. MPSC ला विशेषतः नवीन जो देश असतो तो ॲड झालेला खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळं आत्ता ही जी 25ची सभा झालेली आहे, समिट झालेली आहे, याच्यामध्ये लाओस प्रजासत्ताकाला डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ लाओस जे आहे त्याचं SCOचा भागीदाराचा दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यांनी एक काय केलंय की जो निरीक्षक होता म्हणजे जो ऑब्झर्वर स्टेट होता आणि जो डायलॉग पार्टनर होता त्यांचं दर्जा काढून म्हणजे हे दोन नॉमिनक्लेचर काढून त्यांना काय केलेलं आहे पार्टनर केलेला आहे. पार्टनरचा एक दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं SCO भागीदार ही एक नवीन प्रकार त्या ठिकाणी मेंबरशिपमध्ये स्ट्रक्चरमध्ये झालेला आहे. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. लाओसचा समावेश हा MPSCच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. UPSC कदाचित आता UPSC थोडं स्टॅटिस्टिक कडे वळायला लागलंय त्यामुळे तेही विचारू शकता. स्टॅटिक कडे वळायला लागलेलं आहे, थोडंसं फॅक्च्युअलनेस वाढलेले आहे UPSC प्रिलिम्समध्ये, तेही विचारू शकता. यू नेव्हर नो. संयुक्त राष्ट्राशी सहकार्य करणं, SCO सदस्य राष्ट्रांनी UN सहकार्य वृद्धिंगत करणं. अर्थातच ह्या SCOच्या माध्यमातून ब्रिक्सच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे की अमेरिका प्रणित ज्या संघटना आहेत त्यांना कंट्रोल मिळवणं आणि एक सामूहिक नेतृत्वाकडनं जाणं. कारण की UNच्या माध्यमातून म्हणजे एक सामूहिक नेतृत्व आणि सामूहिक नेतृत्वाचाच परिणाम काय आहे तर मल्टीपोलॅरिटी आहे, मल्टीलॅटरलिझम आहे की ज्याच्यातनं एक सामूहिक अशा प्रकारचं नेतृत्व निर्माण होऊ शकतं. आणि हे जे सदस्य राष्ट्र आहे SCOचे सदस्य राष्ट्र आहे यांना स्वतःचं जे स्थान आहे ते जागतिक राजकारणामध्ये बळकट करण्याचं, विशेषतः चीनचे ते ॲस्पिरेशन्स आहे महासत्ता म्हणून अमेरिकेला चॅलेंज करणं, रशियाचे जे ॲस्पिरेशन्स आहेत आणि भारताचे जे ॲस्पिरेशन आहेत त्यांना ते फायद्याचं ठरू शकतं. त्याच्यानंतर भविष्याची दिशा काय असणार आहे म्हणजे भविष्यात काय करणार आहे त्यातलं ऑब्व्हियसली हे प्रत्येक वेळेस होतं की चीनच्या नेतृत्वाचं कर्तृत्व केलं म्हणजे ज्या देशामध्ये जी समेट झाली तिथल्या देशाचं तिथं काय केलं जातं कौतुक वगैरे केलं जातं. हे फॉर्मल आहे त्यामुळे त्यात काही इतकं विशेष नाही. पुढचं हे विचारण्याची शक्यता असते. MPSC विचारू शकते, UPSC विचारू शकते की पुढची जी परिषद होणार आहे 2025-26ची जी अध्यक्षता आहे SCOची ती किर्गिस्तानला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं तुर्किस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान. सो किर्गिस्तान हे लक्षात ठेवा. आणि थीम काय आहे, थीमचा प्रश्न MPSC पूर्व परीक्षेकरता महत्त्वाचा आहे. SCOची 25 वर्ष एकत्र शांतता, विकास आणि समृद्धीकडे. सो 25व्या वर्ष त्यामुळे ही समिटही महत्त्वाची ठरणार आहे आणि पुढच्या वर्षी कदाचित SCOवरती तुम्हाला प्रश्नही त्या ठिकाणी आणखीन एकदा डिस्क्रिप्टिव्हमध्ये दिसण्याची शक्यता आहे, विशेषतः पॉल सायन्स ऑप्शनलमध्ये तर तो दिसू शकतो. त्यामुळं हे जे घोषवाक्य आहे तेही तुम्ही लक्षात ठेवा. SCOची 25 वर्ष एकत्र शांतता, विकास आणि समृद्धीकडे. सो या प्रकारे SCOचं जे काही अधिवेशन झालेलं आहे, समिट झालेले आहे त्याच्या घोषणापत्राची आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि त्यासोबत त्या घोषणापत्रासोबत जागतिक पदसोपनामध्ये कसं जागतिक वर्ल्ड ऑर्डरमध्ये कसे चेंजेस होत आहेत आणि भारतासारखा देश आहे, रशिया आहे आणि चीन आहे, हे आता अमेरिकेनं जे काही ज्या प्रकारचा लहरी स्वभाव डोनाल्ड ट्रम्पचा आहे त्याच्यातनं निर्माण झालेले जे आव्हान आहे जागतिक अर्थव्यवस्थेसमोरचे त्याला कसं टॅकल करायचं याच्याकरता भूमिका घेताना आपल्याला SCO दिसते आहे. सो येणाऱ्या काळामध्ये अनेक अशा आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा GS2च्या पर्स्पेक्टिव्हने ज्या काही घडामोडी होत्या त्याचे आम्ही आणखीन लेक्चर्स तुमच्याकरता आमच्या यूट्यूब चॅनलला आणणार आहोत. त्यामुळे तोपर्यंत तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशनची जी काय बेल आयकॉन आहे तीही प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असे लेक्चर्स आल्याच्या नंतर लगेच लक्षात त्या ठिकाणी येणार आहे. सो भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये एका वेगळ्या नवीन टॉपिकसोबत. सो या प्रकारे SCO तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ह्यातले काही पॉईंट्स असतील ते पॉईंट्स काढून ठेवा. ह्याच्या नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये आम्ही आमच्या दोन्ही टेलिग्राम चॅनलवरती शेअर करणार आहोत. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू.